चला मुलांनो, आता आपण पाहूया वर्तुळाशी संबंधित क्षेत्रफळे या प्रकरणातील स्वाध्याय 11.1 मधील प्रश्न 12वा. समुद्राच्या पाण्यात असलेल्या खडकाची सूचना देण्यासाठी एक दीपगृह 80 अंशाच्या कोनातून त्रिज्यांतर खंडाच्या आकारात 16.5 किलोमीटर अंतरापर्यंत लाल रंगाचा प्रकाश पसरवितो. तर जहाजांना धोक्याचा इशारा पोहोचवणाऱ्या भागाचे क्षेत्रफळ काढा. समुद्रामध्ये खडक वगैरे असल्यास जहाजांना धोक्याची सूचना देण्यासाठी दीपगृह उभारलेले असतात. या दीपगृहावरून लाल रंगाचा प्रकाश टाकण्यात आलेला आहे आणि हा येथे 80 अंशाचा कोन करतो हे आपल्याला गणितामध्ये दिलेले आहे. त्याचप्रमाणे हा 16.5 किलोमीटर अंतरावर प्रकाश टाकत आहे. म्हणजेच येथे हा त्रिज्यांतर खंड तयार झालेला आहे आणि त्याची त्रिज्या आहे 16.5 किलोमीटर व थीटा आहे 80 अंश. आर बरोबर 16.5 किलोमीटर व थीटा बरोबर 80 अंश. या दीपगृहाने जेवढा लाल रंगाचा प्रकाश टाकलेला आहे तेवढ्या भागाचे क्षेत्रफळ काढायचे, म्हणजेच त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. ह्यामध्ये त्रिज्यांतर खंडाचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. थीटा आहे 80 अंश भागिले 360 अंश गुणिले 22/7 गुणिले 16.5 गुणिले 16.5. येथे 4 ने 8 व 36ला भाग जातो. 4 दुने 8, 4 नव्वे 36. आता 9 व 16.5 या संख्येला आपण 3 ने भाग लावू शकतो. या संख्यांची बेरीज केली तर आपण 12 येते, म्हणजेच या संख्येला 3 ने भाग लावू शकतो. 3 त्रिक 9, इथे 3 ने भाग लावला असता बाजूला करून बघूया. एक बाकी आली आहे, मग 5 पण आपण खाली घेऊ. 5 खाली घेतल्यानंतर इथला जो पॉईंट आहे तो इथे लावायचा आहे. 3 15 म्हणजेच इथे येईल 5.5. त्याचप्रमाणे या 3 ने पुन्हा 16.5ला भाग जाईल. 5.5. व 5.5चा गुणाकार केला असता 30.25. इथे आपण 44ला 7 ने भागून घेऊ. 7 संग 42. इथे भाग जात नाही म्हणून 0 आणि इथे पॉईंट. 7 दुणे 14, 6 याच्यावर एक 0 घेऊ. 7 8 56. 7 8 56 व बाकी आली आहे 4. या दोघांचा गुणाकार केला असता आपल्याला उत्तर मिळेल 189.97 किलोमीटरचा वर्ग. यानंतरचे व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.